वडपल्लीवार हे नाना पटोलेंचंच इलेक्शन एजंट आहेत असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। अनिल वडपल्लीवार काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याचे फडणवीसांचे आरोप आहेत। तर वडपल्लीवार एका मंत्र्यांचे पीएस होते। पीएस कुणीही राहू शकतो असं नाना पटोले म्हणाले होते। पीएस हा एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता नसतो असं स्पष्टीकरण नाना पटोलेंनी दिलंय। लाडकी बहीण योजना आल्यानंतर काँग्रेसनं त्याचं स्वागतच केलं असल्याचंही नाना पटोले म्हणाले। पटोले साहेब बोलले ना की काँग्रेसचा काही संबंध नाही वडपल्लीवारांशी। म्हणून मी तर नाना पटोलेंचेच इलेक्शन एजंट आहेत ते, आणि विकास ठाकरेंचेही आहेत, आणि सुनील केदारांचेही आहेत, त्याच्या आधी मुत्तेमवारांचेही आहेत। त्याच्या ते तुमचं म्हणणं आहे की पटोले खोटं बोलतात? स्पष्टच म्हणे। आता पटोलेंनी म्हटल्यानंतर तर ते जे सन्माननीय अनिल वडपल्लीवार आहे यांनी तुमच्या का कुठल्या तरी चॅनलच्या इंटरव्ह्यूतच सांगितलं मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, काँग्रेसच्या विचारसरणीचा आहे बोलले। काँग्रेसचा कार्यकर्ताच आहे। विचारसरणीचा म्हणजे इलेक्शन एजंट कोणाला बनवता तुम्ही? इलेक्शन एजंट हा सगळ्यात महत्वाचा माणूस असतो। हा वडपल्लीवार आमच्या एका मंत्र्याचा पीएस होता। तर पीएस कोणी पण राहू शकतो, तर पक्षाचा कार्यकर्ता थोडी आहे, त्याला काही असं क्रायटेरिया ठरवलं आहे का? फडणवीसांचे अनेक पीएस असे आहेत की ते पक्षाचे कार्यकर्तेच नाही। त्यांनी उद्या काही केलं तर फडणवीस घेतात का स्वतःवर आरोप? करा, एकदा सुरू करा ती पद्धत महाराष्ट्रामध्ये। आम्ही सांगितलं की आम्ही ही योजना आल्यानंतर काँग्रेसने याचं स्वागत केलेलं आहे। काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी या योजनेचं स्वागत केलेलं आहे।